विद्यार्थी मित्र हो, आज आपण टर्निंग थिअरीमधील उपघटक क्रमांक 4 यामध्ये लेथ ऑपरेशन्स याचा अभ्यास करणार आहोत। या उपघटकाचा अभ्यास करत असताना आपल्याला 4 उद्देश साध्य करायचे आहेत। 1 स्पीड व फीडची ओळख, 2 स्पीड व फीडची निवड करणे, 3 ऑपरेशन्स करण्याची पद्धती, 4 लेथ मशीनवरील ऑपरेशन्स। स्पीड व फीडची ओळख, कटिंग टूलच्या सहाय्याने जॉबचे मटेरियल कोणत्या दराने कातले जाते याची माहिती असणे आपल्याला आवश्यक असते। कटिंग स्पीड, जॉबवरून ज्या गतीने धातू कापला जातो त्यास त्या टूलचा कटिंग स्पीड असे म्हणतात, किंवा कटिंग टूलने एका मिनिटात जॉबच्या परिघावर चाललेले अंतर म्हणजेच कटिंग स्पीड होय। कटिंग स्पीड मीटर पर मिनिट मध्ये मोजतात। कटिंग स्पीडचा फॉर्म्युला कॅपिटल व्ही इज इक्वल टू, अगोदर सांगतो कटिंग स्पीड हे इंग्रजी कॅपिटल व्ही अक्षराने दर्शवतात। त्याचा फॉर्म्युला आहे पाय DN अपॉन 1000। डी म्हणजे डायमीटर, डायमीटर हा मिलीमीटरमध्ये असतो। N म्हणजे जॉबने एका मिनिटात केलेले फेरे भागिले 1000, हजाराने भाग देण्याचं कारण असं जॉबचा व्यास हा मिलीमीटरमध्ये असतो। मिलीमीटरचे मीटरमध्ये रूपांतर करत असताना आपल्याला 1000ने भाग देणं गरजेचं असतं। आपण एक उदाहरण बघूया। 50 मिलीमीटर व्यास असलेल्या ॲल्युमिनियमच्या राऊंड बारला 700 RPM, RPM म्हणजे रिव्हॉल्यूशन पर मिनिट ने टर्निंग केल्यास कटिंग स्पीड किती असेल। आता अगोदर आपण गिवन व्हॅल्यू बघूया। पायची किंमत असते 22/7, व्यास दिलेला आहे कॅपिटल D 50 मिलीमीटर, RPM दिलेले आहेत 700। कटिंग स्पीडचा फॉर्म्युला आहे कॅपिटल V इक्वल टू पाय DN अपॉन 1000। पायची किंमत 22/7, व्यास 50 मिलीमीटर, RPM 700। यामध्ये 50 वरचा 1 शून्य आणि 700 वरचे 2 शून्य असे 3 शून्य आणि 1000वरचे 3 शून्य कट केले तर आपल्याला मिळेल 22 गुणिले 5 गुणिले 7/7। त्यामध्ये पुन्हा हा 7 कॅन्सल होईल। 22 गुणिले 5 म्हणजे 110 मिलीमीटर मीटर पर मिनिट हे त्याचं उत्तर असेल। आपण आता अभ्यास करूया फीड। जॉबच्या एका फेऱ्यात टूलने चाललेले अंतर म्हणजेच फीड होय। फीड मिलीमीटर पर रिव्हॉल्यूशन, रिव्हॉल्यूशन म्हणजे फेरा मध्ये मोजतात। फीड वाढविल्यास कटिंगचा वेळ कमी लागतो व त्याचबरोबर टूलचे आयुष्यही कमी होते। रफ कटिंगसाठी कोअर्स फीड तर फिनिश कटिंगसाठी फाईन फीड वापरतात। गाळलेल्या जागांसाठी किंवा जोड्या लावांसाठी हे शब्द महत्त्वाचे आहेत। रफ कटिंगसाठी कोअर्स फीड तर फिनिश कटिंगसाठी फाईन फीड वापरतात। फीड खालील सूत्राने काढतात। फीड बरोबर जॉबची लांबी मिलीमीटरमध्ये गुणिले कटांची संख्या भागिले RPM गुणिले वेळ, वेळ हा मिनिटात घ्यायचा असतो। आता आपण स्पीड व फीडची निवड करणे याचा अभ्यास करूया। लेथ मशीनवर काम करण्यापूर्वी आपणास कोणत्या मटेरियलवर कोणत्या टूलने ऑपरेशन्स करावायचे आहे ही माहिती करून घ्यावी लागते। त्या मटेरियल व टूलनुसार कटिंग टूलचं स्पीड व फीड आपणास माहिती असणे आवश्यक असते। माहितीसाठी काही तक्ते पुढे दिलेले आहेत। त्यातील एक HSS म्हणजे हाय स्पीड स्टील टूल वापरून लेथवर विविध ऑपरेशन्स करताना सरासरी कटिंग स्पीड मीटर पर मिनिटमध्ये खालील तक्त्यावरून दिल्याप्रमाणे असतो। 2 विविध टूल वापरून विविध मटेरियल ऑपरेशन्स करताना सरासरी कटिंग स्पीड व फीड खालील तक्त्याप्रमाणे दिलेला असतो। आता ऑपरेशन्स करण्याच्या पद्धती बघूया, म्हणजेच टाइप्स ऑफ ऑपरेशन्स। लेथ मशीनवर जॉब करताना जॉब कसा बांधलाय यावरून ऑपरेशन करण्याच्या पद्धती ठरतात। त्यातील 2 पद्धती आहेत, 1 चकिंग, 2 बिटवीन सेंटर। आता क्रमांक 1 चकिंग। विशिष्ट ऑपरेशन्स, जॉबचा आकार यांचा विचार करून जे जॉब चकमध्ये पकडून तयार केले जातात अशा कामास चकिंग वर्क असे म्हणतात। 2 बिटवीन सेंटर। लाईव्ह व डेड सेंटर। लाईव्ह सेंटर म्हणजे हेडस्टॉकचा सेंटर, डेड सेंटर म्हणजे टेलस्टॉकचा सेंटर। या लाईव्ह व डेड सेंटरमध्ये जॉब पकडून कॅश प्लेट व कॅरियर यांच्या सहाय्याने जॉबला गती दिली जाते।
जॉब या पद्धतीने त्वरित पकडला व सैल केला जातो. जे जॉब आसाशी समकेंद्रात म्हणजेच कॉन्सेंट्रिक पाहिजे असतील असे जॉब बिटवीन सेंटरमध्ये केले जातात. या पद्धतीमध्ये फक्त आउटसाइड डायमीटरवरील ऑपरेशन्स केले जातात, म्हणजे बाहेरील व्यासावरच ऑपरेशन करता येतात, आतील ऑपरेशन्स करता येत नाही. हा या बिटवीन सेंटरचा तोटा आहे. आता आपण लेथ मशीनवरील विविध ऑपरेशन्स म्हणजे विविध क्रिया यांचा अभ्यास करूया. लेथ मशीन्सवर निरनिराळे ऑपरेशन्स केले जातात. 1 फेसिंग, 2 सेंटरिंग, 3 स्ट्रेट टर्निंग, 4 स्टेप टर्निंग, 5 टेपर टर्निंग, 6 थ्रेडिंग, 7 ड्रिलिंग व 8 बोरिंग. त्यातील क्रमांक 1 फेसिंग. जॉबच्या टोकाचा पृष्ठभाग जॉबच्या अक्षाशी काटकोनात मशीन करण्याच्या क्रियेला फेसिंग ऑपरेशन म्हणतात. या ऑपरेशनमुळे जॉबची लांबी कमी करता येते. ऑपरेशन करताना फेसिंग टूलचा कटिंग पॉईंट सेंटरवर सेट करून टूल पोस्टवर बांधतात. त्यानंतर टूलला डेप्थ देऊन म्हणजे अक्षाला काटकोनात त्याच स्थितीमध्ये टूल हळूहळू बाहेर आणतात. अशा क्रियेमुळे टूलवर किंवा जॉबवर दाब येत नाही. अशा प्रकारे रफ आणि फिनिश कट घेऊन ऑपरेशन्स पूर्ण केले जाते. 2 सेंटरिंग. जॉबच्या दोन्ही टोकांना मध्यभागी कोनिकल होल्स म्हणजे छिद्र पाडण्याच्या क्रियेला सेंटरिंग असे म्हणतात. ज्यावेळी जॉब बिटवीन सेंटरमध्ये किंवा चकमध्ये पकडावा लागतो त्यावेळेस जॉबला सेंटरचा आधार देण्यासाठी सेंटरिंगची आवश्यकता असते. जॉबचा सेंटर विविध पद्धतीने शोधून सेंटर पंचने मार्किंग करतात. नंतर कॉम्बिनेशन ड्रिलने मार्किंग केलेल्या सेंटर पॉईंटवर छिद्र पाडले जाते म्हणजेच होल पाडले जाते. कोनिकल होलच्या पुढे असलेल्या सरळ होलमध्ये ल्युब्रिकेटिंग ऑइल साठवले जाते. त्यामुळे सेंटरच्या पॉईंटचे घर्षण होत नाही व ते थंड राहते. 3 स्ट्रेट टर्निंग. जॉबच्या परिघावरील नको असलेले मटेरियल कातून दंडगोलाकृती आकार करण्याच्या ऑपरेशन्सला स्ट्रेट टर्निंग किंवा पॅरलल टर्निंग असे म्हणतात. यासाठी जॉब बिटवीन सेंटर किंवा चक किंवा फेसप्लेटमध्ये पकडावा लागतो. जॉब बसवताना जॉबचा अक्ष व लेथचा अक्ष एकमेकांना तंतोतंत जुळतील अशी काळजी घ्यावी लागते. जॉब बसवताना जॉबचा अक्ष व लेथचा अक्ष एकमेकांना तंतोतंत जुळतील अशी काळजी घ्यावी लागते. कटिंग टूल पोस्टमध्ये बसून बरोबर लेथ अक्षाशी किंवा किंचित वर सेट करावा लागतो. योग्य स्पिंडल स्पीड व फीड निवडून जॉब पाहिजे त्या मापामध्ये बनविता येतो. यासाठी रफ व फिनिश कट घ्यावे लागतात व कटिंग टूल लेथ अक्षाशी समांतर चालवावा लागतो. 4 स्टेप टर्निंग. जॉबमध्ये निरनिराळे व्यास ज्या ठिकाणी मिळतात त्यामुळे जो आकार प्राप्त होतो त्या स्टेप म्हणजे टप्पा किंवा शोल्डर असे म्हणतात. अशा प्रकारचे आकार मशीनिंग करण्याच्या क्रियेला स्टेप टर्निंग किंवा शोल्डर टर्निंग असेही म्हणतात. स्टेप टर्निंगचे 4 प्रकार पुढील प्रमाणे आहेत. 1 स्क्वेअर स्टेप टर्निंग, 2 अँग्युलर किंवा बेव्हेल स्टेप टर्निंग, 3 रेडियस स्टेप टर्निंग, 4 अंडरकट स्टेप टर्निंग. प्रथम जॉबवर स्टेप करावयाच्या ठिकाणी मार्किंग करावे लागते. त्यानंतर अचूक मापामध्ये 0.5 ते 1 मिलीमीटर म्हणजे अर्धा ते 1 मिलीमीटर पर्यंत तो फिनिश करावा लागतो. स्क्वेअर व बेव्हेल स्टेप तयार करण्यासाठी राईट हँड फेसिंग टूलचा उपयोग करतात. राऊंड नोज टूल वापरून रेडियस स्टेप तयार करतात. तर मोठ्या डायमीटरच्या खाली व छोट्या डायमीटरच्या वर पार्टिंग टूल फीड करून अंडरकट स्टेप मशीनिंग केला जातो. स्टेप टर्निंगचे 4 प्रकार पुढील आकृतीमध्ये दाखवलेले आहेत.